श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू। लातूर महानगरपालिकेत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमत, महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आणि हिंददी चादर कार्यक्रमातून सामाजिक सलोख्याचा संदेश। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली। जिल्हा परिषदेसाठी एकूण 598 तर पंचायत समितीसाठी 952 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। अर्ज छाननीमध्ये 94 अर्ज बाद झाले। 27 जानेवारी रोजी अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे। रेणापूर, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याचं चित्र आहे, ज्यात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांना शिरूर ताजबंद पंचायत समितीसाठी, लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेश कराड यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांना पानगाव जिल्हा परिषद गटातून, तर भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची कन्या सुप्रिया शृंगारे यांना चाकूर तालुक्यातल्या रोहिणा गटातून उमेदवारी मिळाली आहे। यामुळे राजकीय पक्षांमधला मतभेद आणि चर्चांना उधाण आलं आहे। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। 70 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत काँग्रेसनं तब्बल 43 तर वंचित बहुजन आघाडीनं 4 जागा जिंकल्या। भाजपला 22 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा जिंकता आली। दरम्यान लातूर महानगरपालिकेचं महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शहरातल्या एका कापड दुकानानं मतदान करून आलेल्या मतदारांसाठी विशेष ऑफर जाहीर केली होती। या उपक्रमांतर्गत मतदान करून येणाऱ्या पहिल्या 151 महिलांना 1,500 रुपये किमतीची साडी अवघ्या 100 रुपयात, तर पहिल्या 151 पुरुष मतदारांना 1,000 रुपये किमतीचे सफारीही केवळ 100 रुपयात देण्यात आले। गेल्या महिन्यात 25 डिसेंबर रोजी निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथं एका युवकानं सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आत्महत्या केली होती। या घटनेचे औराद शहाजनी इथं पडसाद उमटले। इम्रान खलील बेलुरे असं या मृत युवकाचं नाव असून काही पोलिसांनी त्रास दिल्याचे त्याने आरोप केले होते। या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत चौकशीची मागणी केली। लातूर शहराजवळील जवाहर नवोदय विद्यालयातल्या 6वीच्या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती। 12 वर्षीय विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह विद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या हौतात्म्य दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले। शालेय पथनाट्य स्पर्धा, प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि बलिदानाचा संदेश देण्यात आला। जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या कार्यावर आधारित निबंधलेखन आणि चित्रकला स्पर्धाही घेण्यात आल्या। हा कार्यक्रम नांदेड इथं कालपासून सुरू झाला। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त लातूरमध्ये नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राजर्षी शाहू महाविद्यालय आणि 53 महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना NCC यांच्या संयुक्त विद्यमानं राजर्षी शाहू महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि NCC कॅडेट्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय सुलभ व्हावा यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात विविध कायद्यांबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली। शिरूर अनंतपाळ इथं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीनं आयोजित ग्रंथरसिक साहित्य संमेलन पार पडलं। प्राचार्य नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात ग्रंथदिंडी, ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसुरकर यांची प्रकट मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद आदी कार्यक्रम पार पडले। निलंगा तालुक्यातल्या निटूर परिसरात भूकंप झाल्याच्या अफवांबाबत प्रशासनानं खुलासा केला आहे। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून तपासणी केल्यानंतर या भागात भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। गेल्या महिन्यात या परिसरात भूकंप झाल्याची अफवा पसरली होती। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।